आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। चक्रवर्ती पद संपदा, गौरव गाथा सोडुनी, सर्वांचा स्वामी गेला निघोनी, सगळे पाश तोडुनी। हे सूर्यकुलाच्या गौरवा, जीवनभर तू वशिष्ठांना अर्घ्य अर्पण करून चरण वंदना करीत आलास, परंतु आज वशिष्ठ तुझ्या चरणांवर श्रद्धांजलीची पुष्प समर्पित करण्यास आला आहे। तू या जन्मी आपल्या संपूर्ण धर्माचं उत्तम रीतीने पालन केलंयस। आपल्या प्रजेस एका पित्याच्या अनुरूप स्नेह करत, जनकल्याणाचं कार्य करत राजाचं कर्तव्य पूर्ण केलंयस। देवासुर संग्रामात दानव शक्तींवर मात करून हे सिद्ध करून दिलंस की आपल्या बळानी आणि पराक्रमानी माणूस देवतांपेक्षाही उंच स्थान मिळवू शकतो। आज तुझे पूर्वज मोठ्या अभिमानाने पाहत आहेत की तू आपल्या उज्ज्वल सूर्यवंशी कीर्तीला वाढवून आपल्या पूर्वजांचं ऋण फेडलंयस। इतिहासात तुझं नाव पण रघु एक श्वाकू भगीरथासारखंच मोठ्या आदराने घेतलं जाईल। मातेची ममता जगात नेहमी विख्यात होती, परंतु पुत्र वियोगात आपले प्राण देऊन तू पित्याच्या प्रेमाचं या जगात एक असं उदाहरण स्थापन केलंयस ज्याची अमर गाथा तिन्ही लोकात युगानुयुगे सांगितली जाईल। हे महात्मा, माझा प्रणाम स्वीकार कर। हे सम्राटा, मी आपल्या चक्रवर्ती राज्याचे सर्व राज्याधिकारी, सामंतगण आणि राजांच्या तर्फे आपल्या चरणी पुष्पांजली अर्पण करतो। आपल्या आज्ञेच्या पालनात जेव्हा जेव्हा माझ्याकडून चूक झाली तरी आपण उदारतेने त्याला क्षमा केली।
परंतु आपल्या अंतिम आज्ञेचं मी जे पालन केलं नाही त्या अपराधाबद्दल आपण मला न दंड दिला न क्षमा केली. हे बालसखा, शक्य झालं तर मला क्षमा कर. देहाचा पिंजरा विना आत्मपक्षी नसे कोणते मोल हो. जीवा विना काया ज्योती विना पणती उरे माती मोल हो. जर जर पिंजरा ज्या देहाचा न भावे कुणा पक्षाला पुढे पिंजऱ्यातून एकदा आस नसे परतीची तयाला. देहाचा पिंजरा विना आत्मपक्षी नसे कोणते मोल हो. देहाचा पिंजरा विना आत्मपक्षी नसे कोणते मोल हो. गुरुदेव, सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की महाराजांचा दाह संस्कार कोण करणार. शास्त्रोक्त विधानांच्या अनुसार पुत्रालाच पित्याचा अंतिम संस्कार करण्याचा अधिकार आहे. ज्याचे 4 तेजस्वी पुत्र धर्तीवर विद्यमान आहेत अशा पुण्यात्म पित्याचा दाह संस्कार त्याच्या कोणत्याही पुत्राविना करणं उचित नाही. परंतु या चौघांपैकी या इथे कोणीही उपस्थित नाहीये. श्रीराम आणि लक्ष्मण वनामध्ये आहेत. कुमार भरत आणि शत्रुघ्न पण बरेच दूर काही देशामध्ये आहेत. संदेश पाठवून बोलवायला वेळ लागेल. तोपर्यंत महाराजांचं शव ठेवणं उचित होईल का? अवश्य उचित होईल. महाराज दशरथासारख्या प्रतापी आणि धर्मपरायण राजाला त्यांना त्यांच्या पुत्रांद्वारे दिलेल्या अग्निदान आणि पिंडदानाच्या फळापासून वंचित करता कामा नये. राजवैद्यांना सांगा की त्यांनी महाराजांच्या शवास अशा औषधीयुक्त तेलाच्या नौकेत ठेवावं की ज्यामुळे कोणत्याही प्रकारची क्षती होणार नाही. जशी आज्ञा गुरुदेव. भरत आणि शत्रुघ्नाला त्वरित बोलवण्याचा प्रबंध केला जावा. जशी आज्ञा पूज्यवर. गुरुदेव, दुसरा प्रश्न हा आहे की जोपर्यंत नवीन राजाचा राज्याभिषेक संपन्न होत नाही तोपर्यंत राज्याचं शासन कसं चालवायचं. या प्रकारे पित्याचं छत्र न राहिल्याने पुत्र अनाथ आणि निरंकुश होऊन जातात. त्याचप्रमाणे राजछत्र हरवलेल्या प्रजेमध्ये अराजकता पसरते. न्यायाला प्रजेवरती लागू न करण्याच्या शक्तीमुळे अपराध वाढायला लागतात. ज्या देशात अराजकता असेल तिथले लोक आपल्या घरांची दारं उघडी ठेवून नाही झोपू शकत.
दूर देशात जाणारे व्यापारी कुशलपूर्वक यात्रा नाही करू शकत. राजाविना सत्य आणि असत्याचा निवाडा कोण करणार? न्याय कसा होईल? म्हणूनच अतिशीघ्र कोणावर तरी शासनभार सोपवण्याची व्यवस्था करावी. आपल्या सगळ्यांचं म्हणणं उचित आहे, पण अशी अराजकतेची स्थिती कौशल देशात कधीही नाही येणार. अजून राजा दशरथाची सत्ता संपलेली नाहीये. रघुकुलाच्या दशरथाच्या शासनात अशी उलथापालथ तुम्ही सगळे असताना कशी होऊ शकेल? जोपर्यंत राजा दशरथांचं शरीर विद्यमान आहे, त्यांचं शासन विद्यमान आहे. महाराजांनी राज्याचा उत्तराधिकारी कुमार भरताला स्वीकार केलंय. भरताकडे संदेश पाठवून त्यांना लवकरात लवकर अयोध्येला बोलवावं. आर्य सुमंत. जी गुरुदेव. भरत येईपर्यंत सेनाध्यक्ष या नात्याने राज्याचा कार्यभार तुम्ही सांभाळा. जशी आज्ञा गुरुदेव. श्रीधर, आज्ञा पूज्यवर. आपण वायुवेगाने पळणाऱ्या घोड्यावर स्वार होऊन लगेच कैकेय देशाकडे प्रस्थान करा. आज्ञेचं पालन होईल गुरुदेव. ऐका, भरताच्या आजोळी जाऊन सामान्यपणे भेट करावी. आपल्या मुखावर कोणत्याही प्रकारचा शोक न प्रकट होऊ देता कुमार भरतांना संदेश द्यावा की कुलगुरू वशिष्ठांनी कुशलमंगल सांगितलंय आणि आपल्याला लगेच आवश्यक कार्यासाठी अयोध्येला बोलवलंय. असंच होईल गुरुदेव. राम सीतेचा वनवास, महाराजांच्या स्वर्गवासाचा कोणताही वृत्तांत सांगू नये. कोणत्याही व्यवहाराने त्यांना इथल्या व्यवहाराचा आभास होऊ नये, नाहीतर ते सहन नाही करू शकणार. आर्य सुमंत. जी गुरुदेव. ज्या प्रकारे कैकेयी देशात जाणारे राजदूत सदा अमूल्य उपहार घेऊन जात आलेत, त्याच प्रकारे आजही अमूल्य वस्तू कैकेयी नरेशांना भेट स्वरूपात पाठवली जावी. जशी आज्ञा गुरुदेव. विझलेल्या पणतीत तेल औषधी घालित आहे. जाणारा परी निघून गेला, तरी मातीसाठी अकांत केला. जाणारा परी निघून गेला, तरी मातीसाठी अकांत केला. चक्रवर्ती म्हणती तया जग सारे, नतमस्तक होती आदराने. दिशा दिशात होतो गौरव, सुर नर मुनी गाती एक स्वराने. पुत्र जयाचे चार, परंतु चारी दूर घरापासून. वैभव संपन्न असून राजा, देह तडफडे संस्कारा वाचून. देह तडफडे संस्कारा वाचून. पिताश्री, काय झालं दादा? शत्रुघ्न, सकाळ झाली का? हो दादा. असं म्हणतात, पहाटेची स्वप्न खरी ठरतात. आजपर्यंत रामदादाची जो स्वप्न पाहत होतो, परंतु आज मी आपल्या पिताश्रींचं दुःस्वप्न बघितलं. काय स्वप्न बघितलं पिताश्रींचं? कसं सांगू? पिताश्रींच्या डोक्यावर मुकुट नव्हता. त्यांचे केस मोकळे होते.
एका शेणाने भरलेल्या कुंडात ते पर्वताच्या टोकावरून खाली पडले. त्यांनी तीळ भात खाल्ला. त्यानंतर त्यांचं मस्तक खाली करून सारखं सारखं तेलात बुडवलं गेलं. मग दुसरं स्वप्न बघितलं. सागर वाळून गेलाय. चंद्रमा पृथ्वीवरती पडला आहे. चारी बाजूंना अंधकार झाला आहे. पर्वत कोसळले आहेत. त्यांच्यामधून धूर निघतोय. आणि आपले पिताश्री गळ्यात लाल माळा घालून, लाल चंदन लावून, गाढव जोडलेल्या रथात दक्षिण दिशेने वेगाने जात आहेत. रिपुदमन, पिताश्रींबाबत अशा विचारांनी माझं मन भय आणि आशंकांनी व्यथित होतं. काही ना काहीतरी अशुभ नक्की झालंय रिपुदमन. कुमार भरत, एक दूत अयोध्याहून काही संदेश घेऊन आलाय. त्वरित भेटावं म्हणतोय. बघितलंस, मी म्हटलं नव्हतं रिपुदमन, अयोध्येहून काही संदेश आलाय. श्रीधर बोल, काय झालंय? काय संदेश आणलाय? आपल्याला लगेच अयोध्येला बोलवलंय. सगळं कुशल आहे ना? पिताश्री, माताश्री, रामदादा, लक्ष्मण, कोणी बोलवलं अचानक? गुरुदेव वशिष्ठांचा आदेश आहे. आपण शीघ्र अयोध्येला चलावं. हो, जाऊया. शत्रुघ्न, चल, आजोबांची आज्ञा घेऊया. अयोध्येहून कुलगुरू वसिष्ठांनी आवश्यक संदेश पाठवला, तर आम्ही थांबवण्याचा आग्रह करूच शकत नाही. पिताजी, वत्स, कुमारांना आजोळाहून पाठवण्याची व्यवस्था करा. जशी आज्ञा पिताश्री. आजोबा, कोणत्याही विशेष आयोजनाची गरज नाहीये. बस जाण्याची आज्ञा द्यावी. कल्याण मस्तु. सदा सुखी भव. कल्याण मस्तु. चिरंजीवी भव. अरे राजकुमार भरत येत आहेत. अरे अशा पाप्याचं तोंडही नाही पाहायचं मला. काय झालंय शत्रुघ्न? नगरात सगळ्या लोकांनी आपल्याला पाहून तोंड फिरवलं आणि इथे महालात पण सर्वत्र उदास वातावरण. शंका तर माझ्या मनात सुद्धा आहे दादा. चल बघूया. राणी, आरती सजव राणी. तुझा पुत्र अयोध्येचा राजा भरत महालात प्रवेश करतो आहे. नियमानुसार तो आपल्या पित्याला भेटायला जाईल आणि तिथे जाऊन दुखी होऊन जाईल. आणि म्हणूनच मी त्याला आधीच इथे घेऊन येते. राणी, आरती सजव, आरती सजव राणी, आरती सजव. पिताश्री त्यांच्या दालनात नाहीये. तू सांगू शकतोस यावेळी ते कुठे असतील? कुमार भरत आले. यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा. चला, तुमच्या मातेने बोलवले. ती तुम्हाला भेटायला अधीर झालीये. चला. परंतु आम्ही पहिल्यांदा पिताश्रींना भेटू. कुठे आहेत ते? ते आता नाही भेटणार. परंतु का? म्हणूनच तर तुमच्या मातेने तुम्हाला बोलवले. खूपच आवश्यक काम आहे. चला, तू पण जा. हं बाळ, तुझी माता तुला भेटण्यासाठी खूप अधीर झाली. जा. चला चला कुमार, चला लवकर, चला. काय आहे कुणास? चला चला. या 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 या.
काय झालंय माते? ही आज कसली वस्त्र नेसली आहेत? आपली आभूषणं कोठे आहेत? आपल्या कपाळावर कुंकू नाहीये. काय झालंय माताश्री? महाराज तुमच्या दालनातही नाहीयेत. हा पूर्ण राजमहाल उदास का बरं वाटतोय? कुठे आहेत महाराज? कुठे आहेत माझे पिताश्री? बोल ना माते, कुठे आहेत माझे पिताश्री? पुत्र, या जगामध्ये जो जन्म घेतो एक ना एक दिवस त्याला जगाचा त्याग करावाच लागतो. प्राण त्याग केल्यावर जी गती धर्मात्मा पुरुषांची होते, जे परमधाम त्यांना मिळतं, तुझे पिता पण त्याच परमधामास निघून गेले. भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन मधुर सरस रस किति मन भावन.